आपण बँकांमध्ये बचत का करतो? याच्यासाठी आत्ता आपण मागच्या एपिसोडमध्ये काही कारणं बघितली. पण त्याच्याबरोबर आपल्याला या बचतीवर परतावा मिळावा, म्हणजे व्याज मिळावं, ही आपली एक साधारण अपेक्षा असते. आता बँकांमध्ये जो काही निधी आहे, त्यातला एक निधी हा करंट अकाउंटमध्ये असतो. म्हणजे उद्योग, व्यापार जो चालतो त्याच्यासाठी हे व्यापारी, उद्योगपती हे आपल्या त्या एस्टॅब्लिशमेंटसाठी उद्योगाचं एक करंट अकाउंट ओपन करतात. त्या करंट अकाउंटमध्ये ज्या ठेवी आहेत त्याच्यावर बँका कुठलंही व्याज देत नाहीत. आणि या करंट अकाउंटमध्ये एकूण ठेवीपैकी 10% ठेवी आहे. म्हणजे जवळजवळ ती रक्कम जर काढून बघितली तर 25 लाख कोटी रुपये बँकांना या करंट अकाउंटमध्ये 0% व्याजदराने उपलब्ध होतात. मग आली बचत खाती. आपण नोकरदार लोक बँकेमध्ये खातं उघडतो. समजा मला 25,000 रुपये पगार असेल आणि एकूण व्यवहार जर 20,000चे झाले तर शिल्लक रक्कम 5,000 रुपये त्या खात्यामध्ये मी ठेवतो. कधी लागलं तर आपल्या हाताशी पैसे असावेत म्हणून आपण बचत खात्यामध्ये बचत ठेवतो. ही रक्कम किती आहे? ही साधारण 28 ते 30% रक्कम आहे. म्हणजे ही रक्कम एकूण ठेवीमधल्या 75 लाख कोटी रुपयाच्या ठेवी सामान्य माणूस बँकांना 2.5% व्याजदराने उपलब्ध करून देतो. आणि मग राहिलेले जे पैसे आहेत ते पैसे टर्म डिपॉझिटमध्ये असतात. म्हणजे मुदत ठेवीमध्ये असतात, ज्या मुदत ठेवीवर बँका 5%, 6%, 7%, 8% याच्या आसपास व्याज देत असतात. सिनियर सिटीजन यांची तर गुजराणच या बँकांच्या डिपॉझिटवरच्या व्याजावर होते. त्यांना बँका 1% जास्त व्याजदर देतात, पण शेवटी त्यांची गुजराण ही बँकांच्या या व्याजावर चालते. 1991 साली भारतामध्ये जे आर्थिक बदल आले त्या बदलानुरूप बँकिंगमध्ये पण बदल आले. ते बदल हे वैश्विकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण या पद्धतीचे होते. त्यात खाजगीकरणाचा पुरस्कार केला जात होता. भारतातल्या बँका आज अजून त्यांचं खाजगीकरण झालं नाही, पण खाजगी नवीन बँका मात्र मोठ्या प्रमाणावर निघालेल्या आहेत. या ज्या बँका आहेत त्या बँकांना या उदारीकरणाच्या प्रक्रियेमध्ये ठेवीवरच्या व्याजावर 1997 साली बँकांना स्वातंत्र्य दिलं गेलं की तुम्हाला परवडेल ते व्याज तुम्ही ठेवीदारांना द्या. तुम्ही इफिशियंटली जर बँका रन केल्या, चालवल्या तर आकर्षक व्याजदर देऊन तुम्ही या ठेवी गोळा करू शकता. 2010 मध्ये बचत खात्यावर पण त्यांनी स्वातंत्र्य दिलं की तुम्ही बचत खात्याला हवा तो व्याजदर देऊ शकता. पण वास्तवात काय झालं, आजही आपण जर बघितलं तर 0.5% जास्तीत जास्त 1%चा फरक काही बँकांमध्ये आढळेल. पण सेव्हिंगच्या डिपॉझिटवरचा व्याजदर हा जवळजवळ सगळ्या बँकांमध्ये 2.5% आहे. म्हणजे हे जे दिलेलं स्वातंत्र्य होतं त्याचा उपयोग बँक ग्राहकांच्या बाजूने झाला आणि त्यांना जास्त आकर्षक व्याज मिळते हे मात्र वास्तव आपल्याला बघायला मिळाले. एरवी उठसूट उदारीकरण, खाजगीकरण याचा बोलबाला सगळीकडे झालेला पाहतो, पण बँकांसाठी मात्र हे उदारीकरण, हे जे लिबरलाइज्ड इंटरेस्ट रेट स्ट्रक्चर आहे त्याचा ग्राहकांना कुठल्याही अर्थाने फायदा झालेला आपण पाहत नाही. सर्वसामान्यतः असं म्हणतात की या नवीन धोरणामध्ये ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असतो, पण बँकिंग मतपुरतं तरी आपण बघतोय की हा राजा नाही. आता व्याजाचा दर याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की 2.5% मला बचत खात्याच्या रकमेवर व्याज मिळतं, पण भारतातली चलनवाढ जर बघितली, इन्फ्लेशनचा रेट बघितला, तो किती आहे? आज 3.5% आहे. म्हणजे इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट ऑन डिपॉझिट जर काढला तर तो उणे 1% येतो. म्हणजे मी आज बँकेकडे एखादी ठेवी ठेवली आणि ती जर उद्या 1 वर्षानंतर काढून घेऊन गेलो तर भलेही मला बँक 2.5% व्याजदर देते,
पण बाजारामध्ये त्या पैशाचं मूल्य जवळजवळ 1% घटतं. मुदत ठेवीच्या बाबतीत पण जो काय व्याजदर आहे त्याला रिअल रेट ऑफ इंटरेस्ट काढून बघितला तर तो देखील आपल्याला आणखी कमी झालेला बघायला मिळेल. एकूणच ग्राहक डोळ्यापुढे ठेवून आज या व्याजदराचं गणित जर बघितलं तर बँका या ग्राहकांना कुठेतरी न्याय देतात असं वाटत नाही. म्हणूनच हे कुठलं धोरण आहे, हे धोरण कोण ठरवतो, या धोरणांची अंमलबजावणी करणारे कोण, या तपशिलामध्ये जाऊन आपण थोडी माहिती करून घ्यायला पाहिजे. यासाठीच जरूर पहा आमचा पुढचा एपिसोड. देविदास तुळजापूरकर, पर्याय फाउंडेशन.